नमस्कार मित्रांनो, मी गौतमी. आत्ताच सप्तशृंगी देवी उत्सव शिरगावमध्ये खूप सुंदर पद्धतीने पार पडला. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आता उत्सव संपला, पण येणाऱ्या इतर व्हिडिओजला सुद्धा भरभरून प्रेम द्या. उत्सवानंतर हा माझा पहिला व्लॉग. तुम्हाला माहितीच असेल, उत्सवाच्या काही दिवस अगोदर आम्ही वणीगडावर दर्शनासाठी गेलो होतो. तिथे आलेला एक अनुभव तुमच्याशी शेअर करावासा वाटला. तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे दर्शन तर खूप सुंदर झाले, मन अगदी प्रसन्न झाले. गड उतरल्यावर एका महत्त्वाच्या कामानिमित्त आम्ही खाली पायथ्याशी वणी गावात आलो. काम आटोपून निघताना तिथल्या एका मावशींनी खूप प्रेमाने विचारलं, खाली आईचं दर्शन घेऊन आलात का? सुरुवातीला आम्हाला काही कळलंच नाही, खालचं मंदिर म्हणजे नक्की कोणतं. मग त्यांनी सांगितलं की आईचं मूळ स्थान इथे वणी गावात आहे आणि ते जगदंबा स्वरूपात आहे. मग मला प्रश्न पडला की मग गडावरच्या आईचं काय? तर ऐका, पूर्वी आई सप्तशृंगीचं वास्तव्य ह्याच ठिकाणी होतं, म्हणजे वणी गावात खाली गडापासून 10 किलोमीटर अंतरावर. स्थानिकांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी अनेकांना दिव्य अनुभव देखील आले आहेत. महिषासुराचे मर्दन करण्यासाठी जगदंबेने म्हणजेच आदिशक्तीने उग्र रूप धारण केले आणि युद्धानंतर सप्त शिखरांमध्ये म्हणजेच 7 शिखरे असलेल्या पर्वतरांगांमध्ये आई स्थिरावली. हेच ते गडावरचे स्थान. म्हणून आई जगदंबेला सप्तशृंगी म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणूनच असं म्हणतात, गडावर जाण्याआधी आईच्या मूळ स्थानाचं दर्शन घेतलं जातं. कारण गडावर विराजमान असलेली सप्तशृंगी माता जितकी जास्त जागृत मानली जाते, तितकंच पवित्र तिचं हे गडाखालचं मूळ स्थान. पुढच्या वेळी जेव्हा गडावर दर्शनासाठी जाल, तेव्हा पायथ्याशी गावात जाऊन आईचं दर्शन नक्की घ्या. ज्यावेळी आम्ही आईच्या मूळ स्वरूपाचं दर्शन घेतलं, त्या क्षणी खरंच आम्हाला असं वाटलं जणू आईनेच आम्हाला तिथे बोलावून घेतलं होतं. खरंच काही ठिकाणी आपण स्वतःहून जात नाही, तिथे देवच आपल्याला बोलावून घेतो.